नमस्कार. माझी वसुंधरा या अत्यंत पर्यावरण उपयोगी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय राज्यपाल माननीय श्री आचार्य देवव्रतजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार वहिनी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी इकडे उपस्थित असणाऱ्या आपले मुख्य सचिव, त्याचप्रमाणे राज्यपालांचे सचिव, या ठिकाणी उपस्थित असणारे या पर्यावरण खात्याच्या सचिव श्रीमती जयश्री भोज, उपस्थित सर्व मान्यवर आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ग्रामपंचायतीतले प्रतिनिधी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इतर प्रतिनिधी असतील, या सर्वांना आजच्या या माझी वसुंधरा या कार्यक्रमाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम खरं तर राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्या ग्रामपंचायत असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या संस्थांनी केलेलं पर्यावरण उपयोगी काम याला ओळखून त्याला प्रोत्साहन देण्याकरिता हा कार्यक्रम इकडे आयोजित करण्यात येत आहे. मला वाटतं हा कार्यक्रम पंकजाताई आपण जवळजवळ पहिला कार्यक्रम हा 2020-21 मध्ये आपण घेतला आणि 2020-21 मध्ये आपण जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा एकूण 686 स्थानिक स्वराज्य संस्था यांनी भाग घेतलेला आणि 51.50 कोटी रुपयाच्या बक्षिसांचं वितरण इकडे केलेलं. आणि त्यानंतर आज मला वाटतं 5वं एडिशन आहे, म्हणजे माझी वसुंधरा अभियान 5 सन 2024-2025 यामध्ये 28,318 नागरिक स्थानिक संस्था, 418 व ग्रामपंचायती 27,900 अशा या संस्थांनी भाग घेतलेला आहे. आणि निश्चितपणे हे बक्षीस वितरण ज्यावेळेला होईल त्यावेळेला सगळ्यांनाच उत्सुकता असेल की कोणी या पर्यावरण उपयोगी कार्यक्रमामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. पण माझ्या सगळ्यांनाच शुभेच्छा आहे, कारण पर्यावरण यांचं संरक्षण करणं ही केवळ एकाची दोघाची किंवा फक्त शासनाची जबाबदारी नसून ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या जी आयडिओलॉजी आहे त्याच्यात वसुदैव कुटुंबकम, आपली विचारधारा याच्यात वसुदैव कुटुंबकम मध्ये आपण विश्वास ठेवतो. म्हणजेच पूर्ण जग ही माझा परिवार आहे, हा माझा परिवार आहे आणि या परिवाराचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, हे आपलं सिद्धांत आहे. आणि त्यामुळे या जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी, या जगाला योग्यरित्या चांगलं पर्यावरण मिळण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणं हे कर्तव्य आहे. बांधवांनो, एक इच्छितो, हे पर्यावरण, हे जग, ही पृथ्वी ही आपल्याला वारसात मिळालेली आहे असं समजून चालणार नाही. ही आपल्या पिढीने वारसात दिलेली आहे असं समजणं अत्यंत चुकीचं आहे. खरं तर ही सृष्टी, ही पृथ्वी, हे पर्यावरण आपण पुढच्या पिढीकडनं एक त्यांचं ऋण म्हणून आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण ही पृथ्वी, ही सृष्टी, हे वातावरण, हे पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीच्या ताब्यात देऊ, त्यावेळेला यात अधिक चांगला बदल झाला पाहिजे. आणि आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्यापेक्षा चांगली पृथ्वी आणि चांगलं वातावरण, पर्यावरण हे आपल्या पुढच्या पिढीकडे देणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. मला खात्री आहे येणाऱ्या काळात आपण सर्वजण या गोष्टींकडे अत्यंत बारकाईने नजर ठेवून या जगातलं पर्यावरण निश्चितपणे सुधारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. या ठिकाणी अत्यंत लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पर्यावरण खात्याचे आणि आमच्या धडाडीच्या पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. जेव्हापासून त्यांनी या खात्याच्या धुरा आपल्या हातात घेतलेल्या आहेत तेव्हापासून खरोखरच
आपल्याला पर्यावरणाबद्दल एक जागरूकता संपूर्ण दिसून याबद्दल पंकजाताई आपले मनापासून अभिनंदन. आणि असंच कार्य आपण यापुढेही करत राहाल. याचा अर्थ असा नव्हे की ह्याच खात्यामध्ये आपण असं कार्य कराल. अधिक चांगलं कार्य इतर पण आपल्या हातनं घडत राहील. महाराष्ट्राची सेवा अशीच आपण करत राहाल अशा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि परत एकदा हा अत्यंत लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय अध्यक्ष साहेब. मी आता महाराष्ट्र राज्याच्या माननीय उपमुख्य